आंदोलन पुढे जाणार यात शंका नाही, कारण हे बळीराजासाठी आणि जगाच्या पोशिंद्यासाठी करत असलेलं आंदोलन आहे. हे आंदोलन आता कुठल्याही परिस्थितीत माघार होणार नाही हे रोहितदादांनी सांगितलंय व महाराष्ट्रातला तमाम शेतकरी बांधवही हेच सांगेल की आता हे अन्नत्याग आंदोलन पाठीमागे नाही. यात प्रशासनानं परवानगी नाकारली म्हणजे प्रशासनाची भूमिका यामध्ये आडमुठपणाची आहे. यांचा पहिल्यांदा पवित्रा असा आहे की हे आंदोलनच होऊ नये अशा या पद्धतीच्या हालचाली प्रशासनानं आणि या सरकारनं, फडणवीस सरकारनं चालू केलेल्या आहेत. म्हणजे बघा, इथं दीपक दादा आमच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या जागेवरच्या सर्व दुकानदारांना आणि हातगाडीवाल्यांना विनंती केली की आमचं आंदोलन इथं आहे. त्यांनी उत्स्फूर्तपणे, आज दिसतंय का तुम्हाला एकही गाडा दिसत नाही, उत्स्फूर्तपणे ह्या गरीब लोकांनी सुद्धा इथले गाडे काढलेत. कशासाठी? तर ह्या जगाच्या पोशिंद्यासाठी त्यांनी एवढं दयाळूपणे इथून आपले सगळे सहानुभूतीपूर्वक हे काढलेले आहेत. उंद्याचं आंदोलन आम्ही नामदेव पायरीला सकाळी दर्शन घेऊयात आणि पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन एक प्रदक्षिणा करून ह्याच इथं शिवाजी पुतळ्याच्या समोर आम्ही आंदोलनाला बसणार आहोत. रोहित पवारांनी कुठे व्हीआयपी ट्रीटमेंट मागितलेली नाही, उलट या अधिक मासामध्ये व्हीआयपी दर्शनं बंद आहेत. तर त्या प्रशासनाला रोहितदादांचा पाठिंबाच आहे. आम्हाला कुठली व्हीआयपी ट्रीटमेंट नको, आम्हाला कुठला वेगळा विषय नको, फक्त आम्हाला पांडुरंगाच्या चरणी वेगळ्या एका रिकाम्या जागेमध्ये बसू द्या. अन्नत्याग आंदोलन आहे. आम्ही आमच्याच पोटात अन्नाचा कण नसल्याच्या नंतर आम्ही काही ते घोषणा किंवा गोंधळ किंवा रस्ता रोको हे होणार नाही. शांततेच्या मार्गाने जशी लोकांची काळजी, तुम्हाला सगळ्यांनाच लोकांची काळजी, रोहितदादा त्या काळजीपोटी शांततेच्या मार्गाने इथे आंदोलन करीत आहे. परंतु सरकार आडमुठपणानं हे अडवण्याचा, अतिक्रमणाची वाहनं बघा, नगर परिषदनं इथं वाहनं लावलेत. काल त्यांचे अधिकारी इथे येऊन गेले आणि आम्ही तुमचे इथले सगळे सामान जप्त करू आणि तुमच्यावर गुन्हे दाखल करू, अशा पद्धतीची ह्या लोकांची भाषा आहे. आणि त्यांनी सांगितलेलं कारण बघा तुम्ही, त्यांनी पत्र काढले की अधिक मासामुळे गर्दीवर प्रचंड ताण येईल. माझी हीच तुम्हाला तुमच्या मार्फत म्हणजे मीडिया मार्फत आणि पत्रकार बांधवामार्फत एक आवाहन आहे की हा महिना जर अधिक मास नसला असता तर या महिन्यामध्ये आषाढ वारी असली असती. आषाढ वारीमध्ये तुम्ही 7 ते 8 लोकांचं नियोजन करताय साहेब. 8 लोकांना प्रशासन व्यवस्थित, कुठलीही कौतुकास्पद कुठलीही घटना न होता व्यवस्थित पांडुरंगाचं दर्शन घेऊन वापस करतायत. आणि या महिन्यात फक्त 100 लोक तुम्ही इतकं आंदोलन करतायत साहेब. एक आंदोलनाची मागणी सरकारनं मान्य केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. आमच्या 5 मागण्या त्याच्यातली एक मागणीचा त्यांनी मान्य केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहेत बळीराजांतर्फे. पण बाकीच्या 4 मागण्याच्या संदर्भात अजून 2 दिवस आहेत. आजचा पूर्ण दिवस आहे, उद्या सकाळी आंदोलना बसणार आहेत. तुम्ही 4 लोक ह्या मागण्या मान्य करायचा पवित्रा घ्या. हे आंदोलन होणार नाही साहेब. आम्ही दर्शन घेऊन इथून आपले पांडुरंगाला तू ही सद्बुद्धी सरकारला दिली एवढे म्हणू आणि उठून आम्ही आमच्या घरी निघून जाऊ.